महाराष्ट्राची जान आणि मराठी माणसाची शान म्हणजे आपले महाराष्ट्रातील मराठमोळ ठसकेदारशी लावणी. आणि लावणी म्हटलं की दोन गोष्टी आवर्जून लागतात. कोणत्या? एक तर तुमची टाळी आणि दुसरी तुमची शिट्ट्या. लावणी पाहताय की क्राईम पेट्रोल पाहताय? लावणी म्हटलं की मी पहिल्यांदा आपल्या डोंबिवलीमध्ये आलोय. म्हणजे कार्यक्रम तर भरपूर केलेले आहेत आणि अख्खा महाराष्ट्र भ्रमंती करतो, पण आपल्या डोंबिवलीमध्ये हा जो कोकण महोत्सव पहिल्यांदा इतके सिरियस रसिक प्रेक्षक लावणी पाहताना बघतो. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होते. तर या ठिकाणी जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं, डोंबिवलीकरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अनेक लावण्यांचा नजराणा आहे, अनेक सुंदर सुंदर मराठी गाणे आहेत. महाराष्ट्राची संस्कृती म्हणजेच महाराष्ट्रातील लोकधारा आणि सोबत बहारदार ठसकेदार लावण्यांचा हा नजराणा. खरं तर या ठिकाणी अनेक रसिक प्रेक्षक आहेत, काही वयोवृद्ध आहेत, काही यंग आहेत. तर त्या वयोवृद्धांसाठी सुद्धा एक लावणी या ठिकाणी होणार आहे. कारण वयोवृद्ध या ठिकाणी कार्यक्रम पाहतात आणि लावणीचा आनंद ते सुद्धा घेतात. पूर्वी लावणी हा तमाशाचा हिस्सा म्हणून वावरत होती, पण आज
सुरेखा पुणेकरने जी लावणीला वाव दिली, आज प्रत्येक घराघरात एक लावणी सम्राज्ञी आपल्याला पाहायला मिळते. आणि लावणी म्हटलं की फक्त महाराष्ट्र नाही, मुंबई नाही, 7 समुद्रापलीकडे पोहोचणारी ही महाराष्ट्राची कैफियत लावणी आहे. आणि लावणी म्हटलं की टाळ्या आणि शिट्ट्या पाहिजे, तो तेव्हाच कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आज मजा येते. की तुमच्या टाळ्या जरा मात्र जोरदार होत होत्या, ते मागे उभे आहेत. हा, एक वाजली टाळी, आपल्या शिट्टी, एकच शिट्टी आले, ते बिचारे एकटे आले असतील म्हणून ते हिंमत करून वाजले. यांना पटलं. आता जे जे एकटे आले त्यांनी तरी हिंमत करा. तर आता थोडंसं आगळे वेगळे लावणे म्हटलं की या ठिकाणी यंग लोक सुद्धा आहेत, काही वयोवृद्ध सुद्धा आहेत. तर त्या वयोवृद्ध आजी आजोबांसाठी आणि स्पेशली त्या आजोबांसाठी ही बहारदार महाराष्ट्राची कैफियत आणि या लावणी सम्राज्ञीबद्दल आवर्जून एक सांगावंसं वाटतं. अनेक देशात विदेशात आपलं नाव लौकिक केलेलं आहे. अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनावर आणि आपल्या अदाकारीच्या जादूने घायाळ केलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा ही रसिक प्रेक्षकांमध्ये आमची लावणी सम्राज्ञी येते, अगदी रसिक प्रेक्षक देखील तो आनंद घेतात. तर जास्त वेळ न दवडता लगेचच बोलवणार आहोत लावण्यातील लावण्यवती, वन्स मोरची राणी रुपाली साळवे. जरा जोरदार टाळ्या पाहिजे. कशी दिसते मी, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. गोल 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 बघा चंद्राची गोल बघा चंद्रामध्ये या साडीत, गोल 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 बघा चंद्राची गोल बघा चंद्रामध्ये या साडीत. सांगा ना कशी दिसते
नमस्कार. आवाज आहे का? जेवले का? नाही जेवण यायला लागत होतं. तुम्ही आलात का नाही? बाकीचे जेवले नाही. जेवले का? नक्की काका? बाकीचं नको चालवून म्हणायचं होतं आजच्या दिवसाला. इथे जेवले का? हो तर टाळीमध्ये यायला पाहिजे जेवण तुमचं. जागा नाही का बसायला? माझ्या खुर्च्या आणून दे. असेल बघा कुठेतरी शोधा खुर्च्या सापडेल. बरं लावणी कशी वाटली सर? खरंच का? मस्त. बरं ज्यांनी जेंट्सनी म्हटलं छान, लावणीवाली आवडली का लावणी आवडली? काय होता का? लावणी आवडली का लावणीवाली आवडली? दोन्ही आवडली. सवय नाही दोन्ही आवडायला. थँक्यू. मस्त कॉम्प्लिमेंट होता. काय बोलते काका? बसायला जागा आहे का सर तुम्हाला? नाही तसं तुम्हाला गरज पण नाही बसायची. तुम्ही बसले तर मागच्याने दिसायचं नाही. ताई तुम्हाला गरज आहे माझा बसायची. कशी वाटली लावणी? लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान बरं का, हो का नाही? तिला जपणं गरजेचं आहे. जपायचं आम्ही काम करतो, प्रोत्साहन द्यायचं काम तुम्ही करा. कसे? टाळ्या वाजवून, शिट्ट्या वाजवून. शिट्टी नाही वाजली तरी टाळ्यांचा आवाज आलाच पाहिजे, हो का नाही? आजी तर जरा बाळांना वर घेताल तर ते वयस्कर आजी आहेत, आपण बसून घेतील. बाळ घ्या जरा मांडीवरती, ते खाली बसलेलं आहे. पक्का आवडते लावणी? तर सांगायची गरज नाही तुम्हाला टाळी वाजवण्यासाठी, पुढच्या गाण्यांसाठी पण. कारण लावणीच नाही तर खूप महाराष्ट्राच्या पारंपरिक गाणी सुद्धा होतात इकडे, नृत्य सुद्धा होत आहे. लावणी एकमेव नाही आहे जी पारंपरिक आहे. कोळी नृत्य आहे, धनगर नृत्य आहे, आपल्याकडे बरेच काही आहे जे तुमच्यासाठी आलेलं आहो आम्ही. तर तुमच्या टाळ्यांची खूप अपेक्षा करतो. जे युपी बिहारवरून आले त्यांचं पण अपेक्षा करतोच बरं. टाळी सेम वाजते. फक्त जोरात येऊ दे, ते आमच्यापर्यंत येऊ दे, पोहोचू दे कानापर्यंत. बाकी पुढे आहेच, भेटू आपण. आपल्या मराठी सिनेसृष्टीतील कॉमेडी वीर, कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अर्थात आपला हा स्वर्गीय वासीय दादा कोंडके. दादा कोंडकेने अतिशय सुंदर लावण्या तर लिहिल्याच, चित्रपट सुद्धा लिहिले, अनेक गाणे लिहिले. आणि आजही त्यांचं गाणं म्हटलं, पिक्चर म्हटलं की अगदी रसिक प्रेक्षकांना हसावं असं वाटतं. आणि सुंदर शब्दामध्ये अगदी सुंदर लावणी त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. थोडीशी घरंदाज लावणी आहे, रसिक प्रेक्षकांनी त्याचा आनंद घेतात. चला तर दादा पुन्हा या ठिकाणी सुरुवात करायची आहे.
लावणी म्हटलं की अनेक प्रकार आहेत. लावण्यांचे काही निवडक प्रकार आहे आणि त्यातली एक सुंदरशी लावणी पुन्हा या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी वेगवेगळे रसिक प्रेक्षक बसलेले आहे. महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, काही यंग जनरेशन आहे, काही वयोवृद्ध आहे. तर त्या वयोवृद्धांसाठी देखील एक बहारदार लावणी या ठिकाणी सादर होत आहे. आणि लावणी म्हटलं की आवर्जून आपल्या टाळ्या आल्या पाहिजे या लावणीसाठी स्पेशली. कारण आम्ही या ठिकाणी वयोवृद्धांचा विचार करून या ठिकाणी एक सुंदर अशी सोजवळ लावणी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर टाळ्याने फक्त आम्हा कलावंतांना आशीर्वाद द्या आणि पुन्हा वाढणार आहोत एक बहारदार लावणीकडे. आणि आपल्या खूप सुंदर असा भव्य दिव्य पद्धतीने सजवलेला आपला हा कोकण महोत्सव 2023 आलेल्या रसिक प्रेक्षकांचं, आलेल्या मान्यवरांचं, आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं, आलेल्या डोंबिवलीकर वासियांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि महिला मंडळ, पूर्वी लावणी फक्त पुरुष मंडळ बघायचे, पण आता महिला मंडळ सुंदर प्रतिसाद देतात. पण या ठिकाणी महिला मंडळ प्रतिसाद तर देतच नाही, पण असे बघतायत जसे क्राईम पेट्रोल बघतायत. थोडंसं एन्जॉय करायचं. टाळ्या वाजतील का रे महिला मंडळ? चला, तर आमच्या खास रिक्वेस्ट, आपल्या आग्रह खातील या जेवढे आपले रसिक प्रेक्षक बसलेले यामध्ये काही आबा सुद्धा आहेत. तर त्या आबासाठी आम्ही सुंदरची लावणी या ठिकाणी सादर करत आहोत. आणि घेऊन येत आमची वन्स मोरची राणी रुपाली मुंबईकर. दादा ठीक आहे, थोडं स्टॉप करा. आता आले
तुमच्यासाठी येईल का जरा सरकून बसा तुम्ही माझी सरकून बसा तुम्ही तुमच्या बाजूची थाळीची सीट जरा सरकून बसा टाळी येईल का भांडायला आली बघ कोण आहे 15-20 जण चालेल का तुला 15-20 जणांनी मारलं चालेल का तुला जेवलं का मॅडम टाळी येत नाही ना येईल का अरे थांबव रे दादा आबा शोधायला लागली मी तर तुझं कुठं आबा आबा करायला लागलाय दम घे तुझी कोकिळा बंद कर नुसतं आबा आबा दादा जेवलं का अच्छा हिंदी गुस्सा से क्यों देख रहे हो हाँ माना मेकअप लगाया लेकिन इतना भी गुस्से से मत देखो ना हाँ लेकिन जो आप देख रहे हो उसे प्यार भी नहीं बोलते अब ऐसे देख रहे हो क्यों भाभी है बाजू इसमें किडनैप करा है जो आइकोला भाभी ऐसे करोगे वहां तो लगा ले लिपस्टिक चलता है इथं लावणे तर चालू शकते की चालेल का नाही जाऊ दे हल्ला ना तिचं तोंड बरं आहे का मराठी सवय जात नाही ठीक बा कैसन बा अच्छन बा मला आतापर्यंत ठीक बा ऐकू येत होतं अच्छन बा कौन गाँव से हो यूपी बनारस वहाँ ऐसे गुस्से से देखते हो देखो मेरे को देखो गुस्से से भाभी को मत देखो हाँ भाभी बच्चे हैं नहीं ये गुस्से से देखोगे तो कैसे हो जाएगा सही बोला ना भैया एक नंबर बोलते समय भी ऐसे गुस्से से देख लो पीछे मिलो तो सही है ना पीछे मिलो तो सही बताते पॉइंट कहाँ है भाभी साइड में है सामने तो नहीं ना हमको भी भाभी समझ लो गलत निकल गया सॉरी रहना समझ लो अब गुस्से से देखो अच्छा लग रहा है मम्मी बाजूला मम्मी मारणार बंद तुम्ही देता ह्याचा हात बांधलेले एवढे मोठे मोठे हात आहे माझे 2 हात बसते तुझ्या हातात टाळी पण तेवढे जोरात वाजली पाहिजे का नाही काय ह्याच्याचा असाच भाऊ असतो लांबचा बघ बरं असशील मी म्हणलं बाजूला भाभी बसली का काय भयानी निघणार होतं सवय आहे काय सॉरी भैया बरं आहे का कोण तुम्ही का हे बरं कोण आहे तुम्ही का ते बरं आहेत ना ठणठणीत दिसतात पण आहे येऊ दे की टाळी जरा जोर जोरात कधी काय वाजणार आत्ताच्या वेळेस वाजेल का नाही एवढं क्लोजअप घेतात रात्रीचं घाबरतात तुम्हीच अर्थात 1 तास बसून मेकअप तोपलाय सर बरं आहे का या मागापासून बघते तुम्हाला प्रश्न विचारला नाही पाहिजे जरा जास्तच माझ्यापेक्षा एक दिल्ली तर कुठे जाऊन बसायची मी भीती वाटते हो दुसऱ्यांच्या गावात मार खायला बरं नाही वाटत आमच्या इकडे या मारणार नाही पण असं टाळी वाजवायला लावणार सर का असं राग आहे का लावणीविषयी मग बहिणीविषयी नाही बहिणीविषयी प्रेम विचारलं राग नाही विचारलं मग तो हो म्हणताल म्हणत नाही मला नाही ना मग टाळी शिट्ट्या काय येतं का नाही कधी माझ्यामध्ये मागं ठेवत असाल हात वाजवताना पुढे तर दिसत नाही अरे काय आवाज आला सर खतरनाक आवाज आला तेच आवाज आला पाहिजे ना टाळीचा आवाज आल्याशिवाय तिथं कसं मला कळणार टाळी वाजवली मग असं तरी मी जागेवरती उभी राहून लावणी केली चालेल का जागेवर उभी राहून लावणी केली चालेल का मग तशी टाळीचा पण आवाज आला पाहिजे ना कधी येणार सरांना सगळं पट्ट पण टाळीमध्ये आवाजच येत नाही चालूच आहे लावणी तेच ना उभा राहिल्यावरती येणार नाही ना लावणीला मज्जा तसं टाळी वाजवल्याशिवाय येईल का आई ग थँक्यू दादा दादा बोलतो हाय कोण नाही ना कोण आहे बस एवढंच ना सासूबाई सॉरी बरेच का सासूबाई बोललं चालेल का नाही मला ऍक्च्युअल सासू बोलायचे तर डिलीट करता वाटतं
बरं जाऊ दे, सासरे बुवा कसे आहेत? बरं आहेत ना, त्यांना पटलं, त्यांनी एक्सेप्ट केलं लगेच. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काय बोलू शकत नाही सुनबाई मला? तुम्हाला चालेल का हो? काय काय विचारते, चालेल का? आनंद दिसतंय. त्या हिशोबाने मला इग्नोर केलं ना, तिथंच कळतंय. बघा, बाजूला सुनायला सांगत नाही. हट्टीमध्ये पाडू नका मला तुमच्या त्या. ये गलत किया सांगायचं ना, बाजूला अशी डोळ्याने बघून इशारा. शी, बघायला पाहिजे होता. इथे यायचं चान्स नाही ना. प्लॉट बुकिंग झालेलं दिसतंय है ना. मग आहे का सिंगल? 2 तास मेकअप आहे, दुसरी काही नाही. पण मी मुलगी आहे. आजी बोलत आहे. आजी नातू आहे का? मला भेटायचं आहे. मी म्हटलं इथंच ठरवतं का काय? थँक्यू. तिथे या ना बसायला, तिथे पुढे. हां, तेही चालेल. इथे नाचता का? इथे नाचता का? बोलून थोडी चालतं. हे महाराष्ट्र, इथं नाचावं लागतं. माझी केस पांढरी व्हायला लागले, मी जवळ आणि यांचे काळे असून कुठून म्हाताऱ्या केस केली का काळी? थोडं आजीनं पण द्यायचं होतं ना. गरज नाही, पांढऱ्या केसामध्ये पण देखणं दिसतात. अजून एक आजी, मी घरामध्ये राहते. मला माहिती आहे. बरं, तू सगळ्यांची उडवत जा, शेतात जा. वरली भयाची घेतली अजून मराठी भाषा वळते तशी वळते. पुढचा कार्यक्रम करत आहे ताई तुझ्या घरात. तुझ्या घरात ताई पुढचा कार्यक्रम. आजी बऱ्यात का? बऱ्यात का? जोरात का? टाळीचा आवाज येईल का? कधी? मला वाटलं वरलीला गेल्यावर कानात वाजवतो. येईल का? येऊ का? हा ये. येऊ का? जाशील नाही तर असं बाहेर. अपमान व्हायला लागलं. गाणे बरोबर आहे. दादा ते गाणं लावा. सरपण बसा की नाही तर. पहिली कोण हो? थोडं एकदा गाणं होते दादा. कुठले दिसतात का? बदमल्या सुट्टी आली. अहो ताई, ताई सगळ्या ताईंचा जोरदार टाळायला पाहिजे ना आमच्या ताईसाठी. जरा सरकून बसा की तुम्ही, सरकून बसा की तुमच्या बाजूची ताईची सीने. जरा सरकून बसा की आपल्या जवळची खाल्लं कुठे. आज चाललंय कुठं, अगदी टाळ्याच वाजवायच्या आहे. तर या ठिकाणी खूप सुंदर आणि सोजवळ लावणी आमच्या वयोवृद्धांसाठी लावणी या ठिकाणी मी सादर केलेली आहे. तो प्रत्येकाची आवड निवड असते. काही लोकांना काय आवडतं तर काही लोकांना काय आवडतं. पण काही लोकांना आंबा आवडतो, काही लोकांना कैरी आवडते. आणि कैरी म्हटलं की अगदी सुंदरशी आंबट खारट लागणारी, आणि जेव्हा ती कैरी जेव्हा आपलीशी होते तेव्हा तिचा मदत वेगळी येते. आणि तीच सुंदर अशी लाडाची कैरी जेव्हा येते तेव्हा अगदी रसिक प्रेक्षकांना अगदी नाचावंसं वाटतं. अगदी सुंदरशी महाराष्ट्राची कैफियत
पुन्हा घेऊन येत आहे लावण्यातील लावण्यवती वन्स मोरची राणी प्राजक्त आपल्या सेवेसाठी सादर करत आहे बाई मी लाडाची गा लाडाची गैरी पाडाची. अहो आजचा हा शेवटचा दिवस आहे. इतकं सुंदर एन्जॉय करायचं आहे ना, इतका सुंदर आनंद घ्यायचा आहे कारण आपल्याला थेट 2024 हा महोत्सव पाहायला मिळणार आहे. आता शेवटचा दिवस कसा एन्जॉय केला पाहिजे, आपण सुद्धा नाचत या ठिकाणी पुन्हा आमचे लाडके आयोजक ज्यांच्या विद्यमानातून हा भव्य दिव्य असा हा कोकण महोत्सव या ठिकाणी आयोजित केला, असे आमचे लाडके आयोजक संयोजक सन्माननीय भाई पानवडीकर साहेब पुन्हा यांच्याकडून 1001 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. जरा जोरदार टाळायला पाहिजे. पुन्हा एक बहारदार ठसकेदार अशी लावणी या ठिकाणी पुन्हा सादर करतोय.
सबुरीन विणा
रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज अगदी 2-4 टाळ्यांचा आवाज येतोय. मागचे विचार करतात वाजव की नको वाजव, पुढचे बिंदास वाजवतात. आणि या ठिकाणी आमचे खरोखर आमचे आयोजक ज्यांच्या विद्यमानातून हा भव्य दिव्य असा हा कोकण महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. असे आमचे लाडके आयोजक सन्माननीय भाई पानवडेकर साहेब यांच्या पुन्हा 1001 या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यानंतर आमचे एनआर प्रोडक्शन निर्मित निर्माता दिग्दर्शक सन्माननीय राजन पवार साहेब यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. त्याला जोरदार टाळ्या होत होता. प्रेक्षकांना वेळ लावलं. पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने घाटात गेला गाणा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा होय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा होय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा होय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने भटत केला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने भटत केला राजशाही थाटात बैल आमचा जगतोया. खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया. धूळ उडून कसा वाड्यावानी पळतोया. अरे पाहुल की भल्या भल्यानं घाम फुटतोया. तुम्ही नाहकचा आमचा सोडा. तुम्ही नाहकचा आमचा सोडा. पाटलांचा अहो पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने भटत केला राडा. पाटलांचा बैल गाडा त्याने भटत केला राडा. बुचडे पाटलांची नजर होती तीक्ष्ण. पारखीला हिरा मिल्खा शेठ नजरेनं. तेव्हा पळाला मिल्खा विसरून देहभान. नंबर एकची बारी आणली त्यानं घडवून. नवा असेल तर रेकॉर्ड तोडा. नवा असेल तर रेकॉर्ड तोडा. अरे तोडून दाखव. पाटलांचा बुचडे पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा होय बैल जोडा. लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा होय बैल जोडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने भटत केला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने भटत केला राडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने भटत केला राडा. बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने भटत केला राडा. अगदी जेव्हा हा बैलगाडा जातो त्यांचे राडाच करतो. आणि आपल्या डोंबिवलीमध्ये आपल्या कोकण महोत्सवमध्ये देखील या पाटलाच्या बैलगाड्याने अगदी राडा केलेला आहे. आणि भव्य दिव्य पद्धतीने सजवलेला हा बहारदार आणि आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याने आलेलो आहोत. कारण या ठिकाणी वेळ झालेली आहे. या आंबा कलावंतांना देखील परतीचा प्रवास करायचा आहे. कार्यक्रम आवडला का? जोरात नक्की. भारत माता के भारत माता के
घरी जायचं नाही, प्रत्येक स्टॉलचा आनंद घ्या. शेवटचा दिवस आहे. आता थेट पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचे लाडके आयोजक सन्माननीय आदरणीय भाई पानवडेकर साहेब यांच्या विद्यमानातून इतका भव्य दिव्य पद्धतीने सजवला नटवला आपला हा कोकण महोत्सव. मी भाई पानवडेकर साहेब यांचे विशेष आभार मानेल. त्यांनी आम्हाला कलावंतांना या ठिकाणी संधी दिली आपली सेवा करण्याकरिता. जोरदार आमचे लाडके आयोजक सन्माननीय भाई पानवडेकर साहेब यांनी पुन्हा 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या कोकण महोत्सवामध्ये हार्दिक स्वागत. 24 नोव्हेंबर पासून हा चाललेला महोत्सव आज 7 डिसेंबर आहे आणि हा आपला शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवसामध्ये आधी 24 तारखेपासून सुरू झालेल्या महोत्सवामध्ये डोंबिवलीकरांची एवढी गर्दी इथे होती की अक्षरशः चेंगराचेंगरीचे इथे परिस्थिती निर्माण झाली होती. आणि आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला आमच्या ह्या स्टॉलधारकांना, प्रत्येक स्टॉलधारकाला व्हिजिट दिली, तिकडचे सामान विकत घेतलं, खरेदी केली, फूडचा आनंद घेतला, बालनगरीचा आनंद घेतला. आणि तुमच्या ह्या उत्साहाने जे तुमची गर्दीची वाढली, एक एनर्जी आमच्या ह्या स्टॉलधारकांना मिळाली. सर्वप्रथम आजचा हा सांगता समारंभ आहे. 12 दिवस हा महोत्सव चालला, 14 दिवस. 2 दिवस पावसाची थोडं गडबड केली होती, पण सर्वात प्रथम आभार ते आपलं. तर आपण आलात म्हणून या जत्रेला एक जत्रेचं निर्मिती झाली. आणि त्याचबरोबर इकडचे स्थानिक रहिवासी जे आमच्या शेजारच्याकडे टावर्स वगैरे दिसतात, त्यांचे सुद्धा आभार. स्थानिक पोलीस स्टेशन विष्णुकरचा, त्यांचे सुद्धा आभार. रेल्वे प्रशासन ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं, हे रेल्वेच्या अंडरमध्ये येतं, त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर पत्रकार असतील, मीडिया चॅनल असेल, यूट्यूबवाले असतील, यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर आमचे जे स्टॉलधारक आहेत, ह्यांनी हे मैदानात त्यांना सुद्धा वाटलं सुद्धा नव्हतं हे एवढी पब्लिक, एवढे डोंबिवलीकर या मैदानामध्ये उतरतील म्हणून. पण त्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटलं की बाबा, अरे बाबा, खूप एवढी गर्दी इथे जमा झाली. त्यामुळे त्यांनी सहभाग घेतला, आम्ही त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर आमचे स्पीकरवाले दादा आहेत कराडकर साहेब, माझ्या एका शब्दाखातर ते येत नव्हते इकडे, त्याच्या दुसरीकडे कार्यक्रमामध्ये, पण म्हटलं नाही तुम्ही या. त्यांनी पण आपल्याला स्पीकर उपलब्ध करून दिला. चांगली सिस्टीम इथे आणून दिली, कारण का दशावतार नाटकं होती, डबल वाऱ्या होत्या, लावण्या होत्या, मॅजिक शो होता, होम मिनिस्टर होता, अशा अनेक कार्यक्रमासाठी स्पीकरची सिस्टीम चांगली लागते. त्यासाठी त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. त्याबरोबर या जे आमचे मंडपवाले आहेत, राजा डेकोरेटर, यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे जो स्ट्रक्चर उभारला, सुरुवाती प्रवेश आणि आउट एक्झिट दोन्ही व्यवस्थितपणे दिली, का कोणाला कुठे त्रास होऊ नये याची तंतोतंत त्यांनी काळजी घेतली. एक चांगला रंगमंच इथे उपलब्ध करून दिला, आम्ही त्याचे सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे आभार आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण डोंबिवली जे आमचे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे. कारण का डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या एका पत्राने, एका फोनने सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर आहे, त्यांनी आम्हाला ताबडतोब परवानगी दिली. म्हणजे एवढा पॉवर आपल्या खासदार साहेबांमध्ये आहे. आम्हाला जास्त काही त्रास नाही. माझे मित्र नितीन पवार आमच्यासोबत, आम्ही ज्यावेळेस GM कडे बसलो होतो आणि आम्ही GM कडे पत्र घेऊन जाण्याच्या आधीच तो फॅक्स तिथून त्यांना गेला होता. आमची 10 मिनिटांनी आम्हाला GM साहेबांनी बोलवलं, तर बोलले काय असं पत्र, तर बोलले आम्हाला फॅक्स आला. त्यांनी त्यांच्या ऑर्डरला सांगितलं आणि पटापट परवानगी झालं. ह्या दोघांचे खूप खूप आभार. ह्या कार्यक्रमाला ज्या नेत्यांनी, विविध पक्षाच्या नेत्यांनी भेटी दिली, त्यांचे सुद्धा आभार मानून आजचा हा कार्यक्रम रात्री 11 वाजता संपेल आणि आपण वाट पाहूया पुढच्या कोकण महोत्सव 2024ची. आपले खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकण